एकच फवारा झालेला आहे. एकच फवारणीमध्ये झालेला आहे. तुम्ही बघू शकता सोयाबीन कसं झालेलं आहे. पूर्ण सरपटावर शेंगावर माल आलेला आहे. 50-55 दिवसाचा प्रेड झालेला आहे सोयाबीनचा. नमस्कार, मी गणेश चिपळे, दप्तरी ॲग्रोटेकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत पोटी गावामध्ये गजानन भाऊ गावंडे यांच्या शेतामध्ये. यांनी कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून दप्तरीचं चतक वाण हे पेरणी केलेलं आहे. आज शेंगाच्या अवस्थेमध्ये पूर्ण प्लॉट तयार झालेला आहे. गजानन भाऊ, तुम्ही याच वर्षी चतक सोयाबीन पेरलं का पराठीमध्ये? याच वर्षी केलेलं. बरं, आज तुम्हाला कंडिशन काय वाटत आहे सोयाबीनची? सोयाबीनची कंडिशन चांगली आहे. आणि काही पराठीले दाब दबाई काही आहे का? काहीच नाही. काही पराठीचे अंतर आहे. अंतर. आणि तुमचं पराठीवर कोणती बिमारी जास्त नाही सोयाबीनमुळे? आणि काही पिवळेपणा, येलो मोजा काही? काहीच नाही. बिमारी आहे सोयाबीनवर जास्त? काहीच नाही. एकच फवारा झालेला आहे. एकच फवारणीमध्ये झालेला आहे. तुम्ही बघू शकता सोयाबीन कसं झालेलं आहे. पूर्ण सरपटावर शेंगावर माल आलेला आहे. 50-55 दिवसाचा प्रेड झालेला आहे सोयाबीनचा. 80 ते 85 दिवसामध्ये सोयाबीन पूर्ण कापणीला येणार आहे. बरं, हे आंतरपीक तुम्ही यावर्षी घेतलं तर तुमच्या गावामध्ये आता भरपूर शेतकरी तुमचं सोयाबीन पाहिलेलं असेल की बरं, शेतकऱ्यांनी हा असा प्रयोग करायला पाहिजे का? करायलाच पाहिजे. हे सोयाबीन कमी कालावधीमध्ये येणार आहे. हो. हे सोयाबीन लावलं तर शेतकऱ्याला एक आर्थिक मदत म्हणून तुम्हाला एक बेनिफिट होऊन जाते, फायदा होते. आणखीन काय सांगू शकता सोयाबीन बद्दल? तुम्हाला कसं वाटली व्हरायटी? व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी चांगली आहे. तुम्हाला काही असं तुमच्या पराठीला काही नुकसान नाही, काही नाही, हाईट मेंटेन आहे? काहीच नाही. भाऊ, तुम्ही याचे शेजारी का? तुम्हाला कसं वाटतं सोयाबीन हे आंतरपीक लावायला पाहिजे का पराठीमध्ये? आंतरपीक लावायलाच पाहिजे. म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून तुम्हाला, कारण हे सोयाबीन हे वरचा खर्च आणि पराठी शिल्लक राहणार आहे. पराठी शिल्लक राहते. हे खर्च तुम्हाला लगेच मार्केटमध्ये विकून तुम्ही लवकर विकू शकता. 80-85 दिवसामध्ये तयार होते आणि तुम्हाला पैसे कामा बी येते. याचा मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना 10चा ॲव्हरेज आलेला आहे. तुम्हाला पण सोयाबीनची क्वालिटी पण 10-12चा ॲव्हरेज बसण्याची मला तर वाटत आहे की येणार आहे. आणखीन भाऊ, तुम्ही व्यवस्थापन कसं केलेलं आहे? याचं व्यवस्थापन कसं केलं आपण? लागवड कशी केली? किती फूटचा सावा आहे? हे 3.5चा सावा आहे. हा, मधात दोरी लावून पराठी लावायला आहे. या धुऱ्याची त्या धुऱ्याला. आणि मधात सोयाबीन काकर वळून पेरून घेतलेलं आहे. खत कोणतं टाकलं आपण याचे? 15-15. असं चांगलं खत आहे ते. चांगलं. आणखीन काय? एक फवारणी झाली. तुम्ही बघू शकता, एक फवारणी झाली. पूर्ण प्लॉट बघू शकता सोयाबीन कसं बसलेलं आहे एकदम. आणि पराठीला कोणतीही बाधा न करता पूर्ण सोयाबीन आज तयार झालेला आहे. 80-85 दिवसामध्ये आता हे पूर्ण, म्हणजे आज जवळजवळ याला 50 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आता 25 दिवसामध्ये कापणीला येणार आहे. किती एकर पेरलं तुम्ही? हे 1.5-2 एकर येते. 2 एकर पेरलेलं. हो, 2 एकर. तर हे पाहू शकता तुम्ही, खूप जबरदस्त सोयाबीन बसलेला आहे या वावरात. 3 दाणे 4 दाण्याची शेंग आहे आणि पूर्ण माल तयार झालेला आहे. आता हे कोणती याला खर्च न करता आता माल तुमचा परिपक्व होणार आहे. बरं, ठीक आहे. नमस्कार.